नमस्कार, जय श्रीराम. आज मी कोकोनट लाडू बनवणार आहे. ते कोकोनट लाडू हेल्दी आणि टेस्टी, विदाऊट साखर, विदाऊट गूळ यापासून मी शुगर फ्री लाडू बनवले आहे. हे नॅचरल शुगर आहे त्यामध्ये. त्यात आपण काळी खजूर घेतली, बीटरूट घेतला आहे आणि कोकोनट पावडर घेतली. हे लाडू खूप टेस्टी असतात, लहान मुलांसाठी खूप चांगले असतात. आता मी गॅसवर पॅन ठेवून त्यात 1 टेबल स्पून साजूक तूप घातलं आहे आणि त्यात मी आता कोकोनट पावडर घालून घेते आणि ती छान खरपूस भाजून घेते. ही कोकोनट पावडर कमी आचेवर भाजायची. फुल आच जर केली तर ती लागायची शक्यता असते. हे बघा किती छान कलर आला आहे. कोकोनट पावडर भाजताना नेहमी गॅस कमी करायचा. आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेतली. आता मी पुन्हा गॅसवर पॅन ठेवून त्यात बीटरूट आणि काळी खजूर याचा मिश्रण टाकून छान ते पण परतवून घेईल. असं घट्टसर सिरप त्याचं बनवून घेणार आहे. त्यातलं पाणी असं ऑब्झर्व होईल इथपर्यंत मी ते भाजणार आहे. आता हे घट्ट सिरप मी याच्यामध्ये कोकोनट पावडरमध्ये टाकून घेते आणि कोकोनट पावडरमध्ये ते छान मिक्स करून घेते. तोपर्यंत काजू आणि बदामाची पावडर करून घेऊया. आता ही पावडर बघा किती छान झाली आहे. आता पुन्हा गॅसवर पॅन ठेवून त्यात साजूक तूप 2 टेबल स्पून मी घातले आणि आता ते मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये काजू बदामची पावडर छान भाजून घेते. ती पण मस्त खरपूस रंगापर्यंत, लालसर रंगापर्यंत भाजून घेऊया. ती पण कमी आचेवरच भाजायची. ती पण खूप पटकन लागते म्हणून फुल आच, गॅसची फुल आच करायची नाही, तर कमी आचेवर ही भाजून घेऊया. आणि आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये ही काढून घेऊया. ही कोकोनटच्या पावडरमध्ये मिक्स करायची नाही. कोकोनट आणि या पावडरमध्ये मिक्स करायची नाही, ती बाजूला काढून घेऊया. ती आपल्याला पुरणासारखी लाडूमध्ये भरून घ्यायची आहे. हे लाडू लहान मुलांसाठी खूप टेस्टी आणि पौष्टिक असतात. मुलांना कुठलंही बाहेरचं चॉकलेट न देता हे लाडू जर घरात करून ठेवले तर मुलं आवडीने खातील आणि मुलांना हेल्दी खाण्याची सवय पडेल. हे लाडू खूप म्हणजे खूप हेल्दी आहेत. यात आपण साखर, गूळ वगैरे काहीच वापरलेला नाही. नॅचरल गोडवा आहे त्यामध्ये. खजुरीचा नॅचरल गोडवा आहे. आता मी काही लाडू वळवून घेतले, तर तुम्हाला एक लाडू अजून मी वळवून दाखवते. तो कसा मी यामध्ये पुरणासारखं हे सारण भरलं आहे, काजू बदामचं सारण. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. ज्या मी रेसिपी बनवले त्या सर्व रेसिपी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील. प्लीज माझ्या माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि जर खरंच तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही घरी ट्राय करा. खूप छान लाडू होतात आणि हेल्दीही असतात. तुम्ही थोड्या प्रमाणात पहिल्यांदा करून बघा, नंतर तुम्हाला जसे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करत जा. आता मी तो लाडू कापला आहे आणि तुम्हाला दाखवला. बघा किती छान दिसतोय, किती सुंदर वाटतोय. माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक जरूर करा. बाय बाय.